समजा तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल आणि तुमचं एज्युकेशन झालेलं आहे किंवा समजा तुमचं एज्युकेशन झालेलं नसेल, त्या सगळ्यांसाठी मी जॉब घेऊन आले आहेत. कंप्लीटली वर्क फ्रॉम होम जॉब आहेत. मी असे 4 जॉब सांगितलेत, ज्या ठिकाणी एका ठिकाणी एज्युकेशन झालेलं आहे किंवा एक म्हणजे जे एज्युकेशनची रिक्वायरमेंट आहे, एका ठिकाणी एज्युकेशनची रिक्वायरमेंट नाही आहे. एज्युकेशन नसलं तरी चालतं आणि हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तिथे तुम्हाला कुठली फीज वगैरे काही विचारणं नाही आहेत आणि कुठं फीज असते ना, ते थोडे डाऊटफुलच असतात. ओके, तिथं अप्लाय न करणं योग्य आहे. सो फीज ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. सो चला मग डिटेल्स वगैरे चेकआउट करूया काय-काय आहे त्या जॉबचे आणि एक तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण मी जेव्हा अपलोड करते तेव्हा तुम्हाला इमिडिएटली काय होतंय, की माझं नोटिफिकेशन मिळालं तुम्ही इमिडिएटली डेटा बघून तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करू शकता. कारण कसं होतं एक-एकदा लवकर फुल होते वॅकन्सी त्यासाठी मी तुम्हाला म्हणते, की सबस्क्राईब करून ठेवा आणि जेव्हा मी व्हिडिओ घालतो व्हिडिओ चेकआउट करत राहा. ओके. सो चला मग डिटेल्स आपण चेकआउट करूया. काय-काय रिक्वायरमेंट आहे ते. फर्स्ट जॉब आहे फ्रीलान्सिंग यूट्यूब स्पेशालिस्ट म्हणून. म्हणजे YouTubeचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. ओके. YouTube कसं चालतं हे सगळं माहिती असायला पाहिजे. आणि रिमोट असणार आहे. ओके. कंपनीचं नाव आहे बिस्पोल बिझनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. रिमोट आहे. सॅलरी तुम्हाला पडणार आहे 12,000 पासून 30,000 खूप चांगली सॅलरी आहे. ओके. सो इथं काय-काय फ्रीलान्सिंग म्हणून तुम्हाला काम करायचंय. ओके. म्हणजे घरातून तुम्हाला काम करायचंय. Seeking a freelancer YouTube specialist with 2 years experience in managing and growing YouTube channel. समजा तुमचं YouTube चॅनल असेल किंवा तुम्हाला YouTube चॅनलचा एक्सपिरियन्स असेल, चालवायचं कसं तुम्ही ग्रो करू शकता, तर तुम्ही डेफिनिटली या जॉबला अप्लाय करू शकता. रोल इन्व्हॉल्व करतंय चॅनल ऑप्टिमायझेशन, तुम्हाला SEO करायचं आहे, कंटेंट स्ट्रॅटेजी, थंबनेल करायचं आहे, टायटल ऑप्टिमायझेशन करायचं आहे, ऑडियन्सचं ग्रोथ बघायचं आहे. एनालिटिक्स ट्रॅकिंग करायचं आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट करायचं हे सगळं तुम्हाला करावं लागेल. म्हणजे आता YouTube आता मी पण व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये SEO असते, कंटेंट स्ट्रॅटेजी असते, थंबनेल मला डिझाइन करावा लागतो, टायटल द्यावं लागतं, ऑडियन्स कुठले बघायला ते चेक करावं लागतं. हे सगळं आपल्याला तुम्हाला जर येत असेल ना, तर डेफिनिटली जॉबला अप्लाय करू शकता तुम्ही. आणि इथे तुम्हाला रिक्वायर्स आहे हँड्स ऑन एक्सपिरियन्स विथ YouTube स्टुडिओ. YouTubeचे एक स्टुडिओ म्हणून ॲप असते. त्या ॲपचा तुम्हाला एक्सपिरियन्स असायला पाहिजे, की तिथं तुम्ही सगळं चेकआउट करू शकता. कीवर्ड रिसर्च करू शकता, CTR बघू शकता तुम्ही, वॉच टाईम बघू शकता किती झाला आणि स्ट्राँग अंडरस्टँडिंग ऑफ YouTube अल्गोरिथमचं पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला YouTubeचं सगळं माहिती असायला पाहिजे. ओके. सो समजा तुम्हाला हे सगळं येत असेल तर डेफिनिटली तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. 12 मंथचं कॉन्ट्रॅक्ट आहे. 12,000 पासून 30,000 पर्यंत तुम्हाला इथं सॅलरी भेटणार आहे. ओके. सो गाईज प्लीज तुम्हाला YouTubeचं माहिती असेल तर YouTube चॅनलमध्ये तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतात. कसं चॅनल क्रिएट करायचं, ग्रो कसं करायचं, ओके, टायटल कसं लिहायचं, थंबनेल कसं बनवायचं, ओके, इझिली थंबनेल आपण AI वापरून कसं बनवू शकतो, हे सगळं तुम्ही YouTubeमधून शिकू शकता. ओके. आणि जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करा. मी त्याचा व्हिडिओ घेऊन येईन तुम्हाला. ओके. YouTubeचे थंबनेल्स, टायटल कसं बघवायचं आपण, ऑडियन्स कसं ग्रो करायचं, हे सगळं मी तुम्हाला डिटेल एक व्हिडिओ घेऊन येईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर. ओके. सो आजकाल ना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियामध्ये खूप रिक्वायरमेंट आहेत. सो प्लीज शिका. ओके. प्लीज इग्नोर करू नका. नेक्स्ट आहे ते पण सोशल मीडिया रिलेटेड आहेत. रील्स आणि शॉर्ट्स तुम्हाला एडिट करायचं. ओके. एडिट करायचं. सो हे पण सोशल मीडिया रिलेटेड तुम्हाला सॅलरी पण त्यांनी देणार आहे 10,000 मंथ देणार आहेत. ओके. सो तुम्ही फुल टाईम करायचं आहे जॉब त्यांचं. ते लिव्हज पण तुम्हाला देतात. वर्क फ्रॉम होम आहे. ओके. सो जॉब डिस्क्रिप्शन तर काय आहे, की तुम्हाला आर यू समवन हू एन्जॉयज एडिटिंग? तुम्हाला जर एडिटिंग आवड असेल, एंगेज करायचे असतील व्हिडिओ, Instagram रील्स, YouTube शॉर्ट्स, प्लेइंग विथ म्युझिक्स, ट्रान्झिशन, टेक्स्ट, ट्रेंड हे सगळं तुम्हाला येत असेल, कंटेंट स्क्रोल, स्टॉपिंग हे सगळं तुम्हाला म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये. तर त्यांनी काय बघालेत, की वी आर लुकिंग फॉर रील्स आणि शॉर्ट एडिटरमध्ये त्यांनी बघालेत, इंटर्न बघाले ते. जे त्यांना हेल्प्स करते क्रिएट करण्यासाठी शॉर्ट व्हिडिओज त्यांच्या इन्फ्लुएन्सरसाठी आणि ब्रँडसाठी. ओके. मग तुम्ही वर्क करणार आहेत रिअल टाईम कॅम्पेन सोबत वर्क करणार आहेत, कोलॅबोरेट करणार विथ टीम सोबत आणि तुम्ही लर्न करणार आहेत, की शॉर्ट फॉर्म कंटेंट कसं वर्क होतंय, डिजिटल आणि इन्फ्लुएन्सर कसं मार्केटिंग होतंय, हे सगळं तुम्हाला शिकावं लागेल. ओके. व्हॉट यू विल बी डुइंग तुम्ही काय करणार ते एडिट करायचं आहे शॉर्ट फॉर्म व्हिडिओज Instagramसाठी, YouTube शॉर्टसाठी. एन्शुरिंग करायचं की क्लीन, ट्रेंडी आणि अलाइन्ड विथ ब्रँड गाईडलाईन्स. त्यांच्या ब्रँडचे जे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ बनवावे लागतात. म्युझिक ॲड करायचं आहे, टेक्स्ट ॲड करायचं आहे, ट्रान्झिशन ॲड करायचं आहे, बेसिक इफेक्ट द्यायचे आहेत, कॅप्शन चालू करायचं. ओके. सो हे सगळं तुम्हाला इथं करावं लागेल. सो तुम्हाला CapCut माहिती आहे, इनशॉर्ट यूज करायचं माहिती आहे, तर तुम्ही डेफिनेटली या जॉबला अप्लाय करू शकता. 3 मंथचा आहे, इंटर्नशिप आहे. पर मंथ तुम्हाला 10,000 तरी देणार आहेत. ओके. सो तुम्हाला एडिटिंग येत असेल तर डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट आणि एक आहे AI टू एक्सपर्ट म्हणून. जर तुम्हाला AI टूलबद्दल माहिती असेल ना, तर तुम्ही डेफिनेटली जॉबला अप्लाय करू शकता. त्यांनी काय म्हटलंय आणि ते सॅलरी तुम्हाला चांगली भेटेल आहे. 15,000 पासून 25,000 रिमोट आहे. पार्ट टाईममध्ये पण तुम्ही करू शकता. ओके.
सो यू शुड हॅव कंप्लीट अँड थरली नॉलेज ऑफ डिफरंट AI टूल्स अँड सॉफ्टवेअर टूल्स. AI टूल्स, सॉफ्टवेअर टूल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मार्केटिंगसाठी, कंटेंट क्रिएशनसाठी, सेल्ससाठी आणि हॅव एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ऑन देम आणि त्याच्यावरती काम केलेलं एक्सपिरियन्स असायला पाहिजे. तुम्ही त्या सॉफ्टवेअरवरती काम केलेलं असायला पाहिजे. ओके. यू शुड बी एबल टू हँडल द वर्क ऑफ टीम. टीम हँडल करता म्हणजे त्यांची जी टीम असते ती हँडल करायला पाहिजे. अलोनच तुम्हाला काम करायचं आहे. ओके. युजिंग विथ द हेल्प ऑफ दिस टूल्स, या टूल्सचा यूज करून. यू शुड बी एबल टू फाइंड सोल्युशन टू डिफरंट काइंड ऑफ बिझनेस. तर समजा बिझनेस प्रॉब्लेम असेल ते सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल युजिंग दिस टूल्स. एज क्रायटेरिया नाही आहे, क्वालिफिकेशन नाही आहे. पार्ट टाइममध्ये करू शकता. 15 ते 20 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. तुम्हाला वीकमधून, आठवड्यामधून 20 तास तर तुम्हाला द्यावं लागतील. रिमोट असणारे जॉब. ओके. सो खूप छान जॉब्स आहेत, त्यांनी पण सोशल मीडिया रिलेटेड आहेत. समजा तुम्ही इंटरेस्टेड असाल जॉबसाठी तर डेफिनेटली जॉबला अप्लाय करा आणि प्लीज सोशल मीडिया शिकून घ्या. मी पण व्हिडिओज घेऊन आले. तुम्हाला एडिटिंगचे पण व्हिडिओ घेऊन येईन. मी YouTube चॅनलचा पण व्हिडिओ घेऊन येत राहीन आणि जॉबचे पण व्हिडिओ घेत राहीन, की कुठे-कुठे ओपनिंग्स आहेत. ओके. सो कनेक्टेड राहा माझ्या चॅनलला. ओके. नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओज बघता आणि लाईक सुद्धा करायला विसरू नका. तुम्हाला लास्ट मला एक पॉइंट सांगायचं होतं, की समजा मला खूप कमेंट येतात ताई, की मला जॉबची खूप गरज आहे. पण जॉब कसं असतं ना, जॉब तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्यामध्ये काहीतरी एक असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला डेटा एंट्री रिलेटेड जॉब पाहिजे, तर तुम्हाला MS एक्सेल यायला पाहिजे किंवा वर्ड यायला पाहिजे किंवा पॉवरपॉईंट यायला पाहिजे. कुठलातरी आपल्यामध्ये नॉलेज असायला पाहिजे किंवा टॅलेंट असायला पाहिजे, तरच आपल्याला जॉब देतील. आणि फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला सोशल मीडिया रिलेटेड काहीतरी करायचं असेल, तुम्हाला YouTube व्हिडिओचं एडिटिंग यायला पाहिजे, थंबनेल डिझाइन करायला यायला पाहिजे. ओके. शॉर्ट्स व्हिडिओ बनवता आले पाहिजेत, YouTubeच्या बद्दल माहिती पाहिजे, Instagramच्या बद्दल माहिती पाहिजे, Facebookबद्दल माहिती पाहिजे, तर तुम्हाला त्या फील्डमध्ये जॉब भेटते. किंवा तुम्ही सॉफ्टवेअर फील्ड घ्या, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर रिलेटेड म्हणजे कोडिंग वगैरे तुम्हाला यायला पाहिजेत. ओके. किंवा टीचिंग म्हटलं तर टीचिंगचं आपल्याकडे नॉलेज असायला पाहिजे. ओके. सो कुठलं तरी एक नॉलेज आपल्यामध्ये असायला पाहिजे, तरच कसं असतं की आपल्याला जॉब मिळू शकते लवकरात लवकर. ओके. नाहीतर थोडा वेट करावं लागते. आणि ज्या ठिकाणी टॅलेंट निवडे, तुम्हाला बोलायचं जर टॅलेंट माहिती असेल, तुम्हाला जर चांगलं व्यवस्थित बोलता येत असेल, तर तुम्ही डेफिनेटली सेल्स जॉबमध्ये करू शकता. ज्या ठिकाणी कॉल करून कस्टमर्सना कन्विन्स वगैरे करायचं, तर ते तुम्ही करू शकता जर तुम्हाला बोलायचं चांगलं असेल तर. सो कोणतं तरी एक टॅलेंट तुमच्यामध्ये करून घ्या. फॉर एक्झाम्पल कोणतं पण एक नॉलेज वाढवून घ्या आणि जॉब तुम्ही चेकआउट करा. तुम्हाला डेफिनेटली जॉब भेटते, असं भेटत नाही. जॉब भरपूरच आहेत, पण जॉब भरपूर आहेत. ओके. पण कसं रिक्वायरमेंट नॉलेज कमी पडायला असं व्हायलंय. सो जॉब आहेत भरपूर, फक्त तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून घ्या. जॉब डेफिनेटली मिळते तुम्हाला. ओके. आणि मी सोशल मीडिया रिलेटेड व्हिडिओज घेऊनच येत राहते. ओके. सो तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. सो माझ्याकडे जी काही माहिती आहे ती सगळी मी तुम्हाला सांगेन. आणि नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सगळ्यांना.